नमस्कार दोस्तों, मुझे बड़ी खुशी है पुणे के अंदर वी आर लॉन्चिंग अवर सैमसंग गैलेक्सी M36 5G। ये हमारा 5G सीरीज़ के अंदर लेटेस्ट स्मार्टफोन है जो हमारी मॉन्स्टर M सीरीज़ के अंदर हम पुणे के अंदर स्पेसिफिकली लॉन्च कर रहे हैं। ये फ़ोन हमारे सैमसंग गैलेक्सी M सीरीज़ का एक पार्ट है। ये M सीरीज़ जो हमने 2019 में स्टार्ट करी थी इंडिया के अंदर लॉन्च करके, हमने इंडियन सेंट्रिक फ़ोन बनाए थे स्पेसिफिकली इंडियन जेनजी और मिलेनियल कस्टमर जो यूथ पॉपुलेशन इंडिया के लिए, उसको ध्यान में रखते हुए उसके अंदर हमारा नया सैमसंग गैलेक्सी M36 5G फ़ोन आज पुणे में लॉन्च कर रहे हैं। इस फ़ोन के अंदर हार्डवेयर, कैमरा, डिज़ाइन, स्लीकनेस जो हमारे फीचर्स हैं, उसके अलावा हम काफ़ी सारे AI के नए फीचर्स लेके आ रहे हैं, जस्ट लाइक AI एडिट, AI सेलेक्ट, सर्कल टू सर्च, जहाँ पे आप सर्च ओनली टेक्स्ट से नहीं, टेक्स्ट, म्यूज़िक और वीडियो से भी आप सर्च कर सकते हैं। एंड अलॉन्ग विद इट हम गूगल के साथ कोलैबोरेशन करके इसके अंदर जेमिनी AI को भी हम लेकर आ रहे हैं इस पर्टिकुलर सैमसंग गैलेक्सी M36 5G के अंदर। सो इट्स अ मॉन्स्टर फ़ोन जो यूथ को अट्रैक्ट करेगा, नॉट ओनली इन कैमरा बट ऑल्सो इन द स्क्रीन। वी आर लॉन्चिंग विद वन ऑफ द बेस्ट स्क्रीन, 6.7 इंच की हम स्क्रीन जो सुपर एमोलेड है, जो ब्राइट लाइट के अंदर भी आपको कंटेंट अच्छा व्यू कराती है। OIS कैमरा हम यूज़ कर रहे हैं इस फ़ोन्स के अंदर, जिससे आप ब्लर फ्री और शेक फ्री फ़ोटोग्राफ्स ले सकते हैं इसके अंदर। और हम इसको ड्यूरेबल भी बनाया क्योंकि इसके अंदर हम लोग कॉर्निंग का गोरिल्ला ग्लास विक्टर्स प्लस, जो कि फ़ोन्स के अंदर सबसे ड्यूरेबल ग्लास होता है, वो हम इसके अंदर यूज़ कर रहे हैं। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. नमस्कार, मी डॉक्टर नरेंद्र वैद्य. लोकमान्य हॉस्पिटल ही पुण्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील एक नामांकित अशी हॉस्पिटल चेन आहे की जे गेले 50 वर्ष पेशंट केअर, प्रिव्हेन्शनपासून घेऊन ते रिहॅबिलिटेशन या सगळ्या एरियाजमध्ये कार्यरत आहे. लास्ट काही वर्षामध्ये समाजाची जी ॲडव्हान्स मेडिकल ट्रीटमेंटची गरज लक्षात घेताना लोकमान्य हॉस्पिटलने आता उना प्राईम हेल्थकेअर LLP यांच्याकडनं काही इन्व्हेस्टमेंट घेतलेली आहे आणि जेणेकरून आत्ताचा जो विस्तार आहे लोकमान्य हॉस्पिटलचा तो 300 बेडपासून 800 बेडपर्यंत नेणे, वेगवेगळ्या शहरांमध्ये सॅटेलाईट सेंटर निर्माण करणे, यासाठी ही इन्व्हेस्टमेंट घेतली आहे. आजपर्यंत लोकमान्यमध्ये जवळजवळ 70% काम हे ऑर्थोपेडिक क्षेत्रात होत होतं. त्याच्यामध्ये जॉईंट रिप्लेसमेंट, मणक्यावरचे ऑपरेशन्स, ॲक्सिडेंट आणि ट्रॉमा, आर्थ्रोस्कोपी, स्पोर्ट्स मेडिसिन हे आमचे जास्त करून विभाग कार्यरत होते. यापुढे जाताना न्यूरोसर्जरी, न्यूरोसायन्सेस, प्लास्टिक सर्जरी, ऑन्को सर्जरी म्हणजे कॅन्सर सर्जरी, त्याच्यानंतर ऑर्गन ट्रान्सप्लांट, अशा वेगवेगळ्या सुपर स्पेशल, रोबोटिक जनरल सर्जरी, या सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रातील अत्याधुनिक ट्रीटमेंट पद्धती ह्या 800 बेडमध्ये पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये डेव्हलप करण्याचा लोकमान्य हॉस्पिटलचा मानस आहे. त्याकरता उना प्राईम हेल्थ केअर यांच्याकडनं, LLP यांच्याकडनं मिस्टर मनप्रीत सिंग सोहल हे जवळजवळ 25 वर्षापेक्षा जास्त अनुभव असलेले मॅनेजिंग डायरेक्टर आता लोकमान्य हॉस्पिटलने घेतलेले आहेत आणि ते CEO पण आहेत. त्यांच्याबरोबर अनेक प्रोफेशनल ॲडमिनिस्ट्रेटर टीम, अनेक एक्सपिरियन्स डॉक्टर्स हे सर्व आता लोकमान्याला अटॅच होत आहेत आणि पुढच्या 3 ते 4 वर्षांमध्ये डेफिनेटली लोकमान्य ही एक क्वार्टरनरी म्हणजे अगदी मॅक्सिमम स्पेशलाइज्ड जी ट्रीटमेंट असती, मी आत्ता जे ब्रांचेस सांगितलं त्यामध्ये डेफिनेटली ही एक नामांकित संस्था होईल. पेशंट सेंटरसाठी, पेशंटसाठी लोकमान्य कायमच कार्यरत राहिले. कुठल्याही पेशंटला आजपर्यंत परत न पाठवता ट्रीटमेंट देणं ही लोकमान्याची परंपरा लास्ट 5 दशकांची आहे, ती आम्ही यापुढेही चालू ठेवू. या तर्फे लोकमान्याच्या प्रमोटर्स अँड फाउंडर्स यांच्यातर्फे मी उना प्राईम हेल्थकेअर LLP यांचे मिस्टर दीप मिश्रा यांचं आभार प्रदर्शन करतो
आणि डेफिनेटली त्यांचा सपोर्ट, त्यांचं गायडन्स घेऊन या पुढची वाटचाल लोकमान्य चालू ठेवेल अशी मला खात्री वाटते. धन्यवाद. पुणे शहरातल्या कोंढवा परिसरामधली एक घटना समोर आली, ज्याच्यामध्ये घरामध्ये राहिलेल्या एका विद्यार्थिनीवरती कुरिअर बॉय आहे असं सांगून वस्तू देण्याच्या निमित्ताने त्यांनी घरात शिरला आणि तिच्यावरती अत्याचार केला, अशी घटना समोर आलेली आहे. सगळेच कुरिअर बॉय असतात किंवा तर कुरिअर बॉय गुन्हेगार आहे असं म्हणण्यापेक्षा असा समाजकंटक या गोष्टींचा आपल्याला गैरफायदा घेताना दिसत आहेत. या प्रकरणाचा तपास करणारे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी मी स्वतः बोललेली आहे आणि तिचं काय म्हणणं आहे ते कुठल्याही दबावाशिवाय वस्तुस्थिती समजून घ्यावी. त्याचबरोबर अन्य ज्या सोसायट्या आहेत त्यांनीसुद्धा जाणाऱ्या माणसाचा नीट फोटो आत येतोय ना, त्याचबरोबर तो माणूस कधी बाहेर पडला, आत गेल्यावर इतका वेळ त्याला का लागलेला आहे, त्याचसोबत वेळप्रसंगी अशी कुरिअर देणाऱ्या माणसाबरोबर एखादा एस्कॉर्ट देणं की जो तो घरात जाऊन तिथून निघतोय की नाही बघणं, या सगळ्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पावलं उचलणंसुद्धा खूप आवश्यक आहे. अन्य ठिकाणी जिथे छोट्या वस्त्या आहेत आणि शेजारपाजारचे लोक जागृत आहेत ते तिथेच या बाबतीमध्ये दक्ष राहून एकमेकाला मदत कार्य करू शकतात. पुणे शहरामध्ये जी घटना घडली ती ज्याला आपण चिंता वाढवणारी आहेच, परंतु अशा घटनांच्या निमित्ताने सर्वसामान्य लोकांनी घाबरून न जाता यामधल्या चुकीच्या प्रवृत्तींच्या विरोधात एकवटलं पाहिजे. प्रत्येक बाबतीमध्ये पोलिसांचा नीतिधैर्य खच्ची होईल अशा प्रकारची विधानं होऊ नयेत असं मला वाटतं. याच्यामध्ये योग्य ती कारवाई पोलीस करतील आणि त्यांनी योग्य कलमं लावलेली आहेत या संदर्भात देखील मी स्वतः माहिती घेतलेली आहे. जय गणेश. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने आपल्या सिंगापूर येथील सर्व जे आपले भाविक आहेत, आपले महाराष्ट्रीयन मंडळाचे जे सदस्य आहेत, जे आपले वर्षानुवर्ष तिथे गणेशोत्सव साजरा करतात, त्यांना आपण मागील 3 वर्षापूर्वी देखील गणेशोत्सव करता बाप्पांची मूर्ती दिली होती. 3 वर्षानंतर ती मूर्ती तिथे त्यांनी विसर्जन केलं आणि ह्या वर्षी पुन्हा दगडूशेठ बाप्पांची सर्व अलंकारांनी सजलेली मूर्ती ही आपण सिंगापूरच्या आपल्या सर्व गणेश भक्तांसाठी पाठवतोय. विशेषतः दीपकजी धवन असतील, सचिनजी गांजापूरकर आणि त्यांचे सर्व सहकारी अतिशय मोठ्या उत्साहाने सिंगापूर येथे ते गणेशोत्सव साजरा करतात. जसं लोकमान्य टिळकांनी समाज एकसंघ व्हावा म्हणून या गणेशोत्सवाची चळवळ उभारली आणि अनेक चांगले उपक्रम या गणेशोत्सवाच्या माध्यमातून घडायला लागले, तसं जगभरातील आपला सर्व जो हिंदू बांधव आहे तो या निमित्ताने गणेशोत्सवा निमित्ताने एकत्र येतोय आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा त्याला प्राप्त होतोय. आणि त्याच अनुषंगाने जसं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेले ओम नमोजी आद्या, आणि आता विश्वात्मके देवे हा जो बाप्पा आहे हा विश्वात्मक आहे आणि त्याची पूजा अर्चा ही जगातल्या सर्व देशांमध्ये होत असते. त्यामुळे दगडूशेठच्या वतीने सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतनं सिंगापूरला ही बाप्पांची मूर्ती आज बाप्पांच्या आज्ञेने आपण पाठवतोय आणि त्या देखील भाविकांना खूप खूप गणेशोत्सवाच्या आमचे अध्यक्ष सुनील भाऊ रासने आणि सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो आणि असाच गणेशोत्सव आपण खूप उत्साहात मोठ्या धूमधडाक्यात साजरा करावा.